पहिल्या शतकातील जागतिक संपत्तीची रहस्य उलगडणाऱ्या एका प्राचीन ग्रंथाच्या रंजक विश्लेषणात स्वागत आहे. जागतिकीकरण ही फक्त आधुनिक संकल्पना वाटते, पण तब्बल 2000 वर्षांपूर्वीही प्रचंड आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असे. या ग्रंथाच्या नावातील पेरिप्लस म्हणजे किनारी प्रवास आणि एरिथ्रियन म्हणजे लाल समुद्र, ते हिंदी महासागराचा विस्तीर्ण पट्टा. पण प्राचीन जगासाठी नफा कमावण्याचे हे अतिशय व्यावहारिक आणि अचूक मार्गदर्शक पुस्तक नेमके कोणी लिहिले असेल? नक्की माहिती नाही, पण इतिहासकारांच्या मते तो रोमन इजिप्तमधील एक अतिशय अनुभवी ग्रीक भाषिक व्यापारी असावा. ही कोणतीही काल्पनिक कथा नसून मार्ग, बंदरे आणि बाजारातील किमतींची अचूक माहिती देणारी एक व्यावसायिक हस्तपुस्तिका होती. यातलं सर्वात मोठं गुप्तशस्त्र मॉन्सूनचे वारे. या वाऱ्यांच्या अचूक ज्ञानामुळेच महासागर ओलांडून प्रचंड नफा मिळवणं शक्य झालं. बरं, ह्या पुस्तिकेतील सर्वात सविस्तर आणि महत्त्वाचा भाग एकाच अंतिम ठिकाणाकडे निर्देश करतो, आणि ते म्हणजे प्राचीन भारत. यात भरूच आणि मुजरीस सारख्या गजबजलेल्या भारतीय व्यापारी केंद्रांचा उल्लेख आहे, जिथे अतिशय सुव्यवस्थित स्थानिक कर प्रणाली होती. रोमन साम्राज्यात भारतीय वस्तूंना अक्षरशः प्रचंड मागणी होती. याचमुळे हे अतिशय प्रगत आणि विस्तीर्ण व्यापारी जाळे निर्माण झाले. या व्यापारामुळे रोमन जहाजांमधून भारतीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने, चांदीची नाणी आणि मद्याची अक्षरशः आवक होऊ लागली. आणि या बदल्यात भारताने मौल्यवान मोती, हस्तिदंत, रेशीम आणि अतिशय मागणी असलेल्या महागड्या मसाल्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. यातील सर्वात प्रसिद्ध निर्यात म्हणजे काळी मिरी म्हणजेच काळे सोने. या एका मसाल्याने खरोखरच संपूर्ण प्राचीन अर्थव्यवस्था चालवली. या चैनीच्या वस्तूंसाठी रोमन साम्राज्यातील सोने मोठ्या प्रमाणावर भारतात वाहून येत होते, याची स्पष्ट नोंद या पुस्तिकेत आहे. हा अद्भुत ग्रंथ विशाल रोमन साम्राज्य आणि प्राचीन भारत यांच्यातील थेट आणि वाऱ्यांवर चालणाऱ्या सागरी व्यापाराचा भक्कम पुरावा आहे. विचार करा, या गजबजलेल्या आंतरराष्ट्रीय महामार्गाद्वारे रोमन, अरब, आफ्रिकन आणि भारतीय लोक तेव्हाही एकमेकांशी किती खोलवर जोडलेले होते. तर मग आंतरराष्ट्रीय आणि जागतिक पुरवठा साखळीच्या या संकल्पनेवर खरोखरच फक्त आधुनिक जगाचाच अधिकार आहे का? अजिबात नाही. हजारो वर्षांपूर्वीच पुरवठा, मागणी आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची अचूक आर्थिक तत्त्वे अतिशय कुशलतेने वापरली जात होती. शेवटी प्रश्न पडतोच, जर हजारो वर्षांपूर्वी एका अज्ञात खलाशाने जागतिक व्यापाराचा नकाशा बनवला, तर आजही कोणती रहस्य अज्ञात असतील?